तू या उमराबाहेर जाशील रे, पण जाताना निकमाचं नाव पण सोबत घेऊन जाशील. पण लोक काय म्हणतील? स्वातंत्र्य सैनिकाच्या पण तुला घराबाहेर काढला. अक्का मी काय करू? मला जाव तर लागणारच आहे ना. मग खरंच आहे ना, ते बाहेरच काढलं त्याला काय आता. हे पाय मुन्या, तू घराबाहेर जायचं नाही. आपल्या निकम घराण्याची बेआबरू झालेली मला चालणार नाही. हे पाय बाळू, आपल्या निकम घराण्याची आबरू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मी सांगते, आपण वाटणी करू. अक्का मुन्या, तू तुझ्या खोलीमध्ये राहायचं आणि हऱ्या, तो तू तुझा वाटा समज. उगाच कोर्ट कचेऱ्या करून निकमाच्या आबरूचा वाट्यावर आणू नका. अक्का, हे मला काय कळत नाही का? पण मुन्या आहे तो आपला. अगं आपलं लेकरू आहे ते काय दुसऱ्याचं लेकरू आहे का? मग त्याच्यासाठी मी हे करणारच ना. ते सगळं ठीक आहे, पण हे बघ हऱ्या, मुन्याला मी घरात राहायला जागा दिले, याचा अर्थ या पोरीला मी नाचून म्हणून स्वीकारले असं नाही. आता काय? हे बघा, तुम्ही मायावर जेवढे उपकार दाखवू राहिले ना, तेवढेच उपकार या पोरांवर दाखवावेत अशी माझी अपेक्षा आहे. झालं का? तुझं बोलून झालं? नाही, अजून बाकी आहे. आता काय बाकी आहे? धन्यवाद म्हणायचं. माझा वाटा मला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. लेकरांनो चला, त्याचं कुणी नाही ना, त्याचा मी आहे. हं? आपण आपल्या हक्काच्या घरात चाललोय. चला. अहो आलात का तुम्ही? पाणी घ्या. काय हो, काय झालं? कसला विचार करताय? आता काहीच खरं नाही वाटू राहिलं मला. कोर्टातल्या भानगडी घरात आणत जाऊ नका हो तुम्ही. कोर्टाची नाही का भानगड? मग त्या अक्काने हरीशला वाटा दिलाय. म्हणजे कसला वाटा? अगं वाटा म्हणजे घरातला हिस्सा. मग तुम्ही काय करत होतात? तोंड शिवून गप्प बसला होतात हो? आता अक्का बोलू राहिल्यावर मी काय बोलणार होतो तिथं? एक वेळ माधव दादाने विषय काढला असता वाट्याचा तर मला काहीतरी बोलता आलं असतं. पण अक्का समोर काय बोलणार? पण आता हे असे वाटे होऊ राहिले तर आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपण पण आपला वाटा मागायचा. वाटा मागायचा? अगं पण कसा? कसा म्हणजे काय? हे जे तोंड दिले ना ते उघडून. बिनकामी हरीशचा वाटा मिळाला आणि मग उद्या मुन्याचं लग्न झालंय तो पण मागणार. प्रकाशराव गप्प बसणार आहेत का? मग चारूचा वाटा मागणारच ते. घराच्या वाटणीसाठी आपण माझ्या माहेरचं कपाट आणि अण्णा यांना ठेवलंय ना तिकडे, मग आपण आपला वाटा मागायचा. अगं पण विषय कसा काढायचा? अण्णांना बोला ना, त्यांना म्हणा विषय काढा.
आता एकदा वाटणीचा विषय निघालाय ना, मग सरसकट सगळ्यांच्या वाटण्या करून टाका म्हणून. आहो चहा. काय झालं शेवटी? पोराकडे सोडून राहिलं ना बापाचं मन. तो हरीश त्या मुन्याला सपोर्ट करून राहिला, माधवराव त्या हरीशला सपोर्ट करून राहिले. कोण आहेत आपण कोण आहेत? आपण परके झालो त्यांना. आपण त्या घराची पायरी चढू नये असं वाटू राहिलंय त्यांना. नाही बर का, म्हणजे दादाला नाही वाटत असं काही. तुला भला पुळका तुझ्या दादाचा? मी चुकीचं बोल राहिलो का मग? आता तुला पण मी पारका झालो का? लक्षात ठेव, लग्नाच्या अगोदर लेख होती तू त्या घरची, आता बायको आहे माझी. माझी बाजू घ्यायची सोडून तू त्यांची काय बाजू घेऊ राहिली का? चारू की नाही, लग्न अगोदर आमची आता तुमची असं बोलू राहिले तुझ्याबद्दल. विसरू नको तू. पण आता मग गप्प बस. माझा मुन्या भला लाडाचा मुन्या तुझा. दुश्मनाची पोरगी लग्न करून घरात आणली त्यांनी. काही किंमत नाही तिथं तुझी. मला तर काय जुमानतच नाही. काय मनाला वाटेल तसं नाचू राहिलं तो मुन्या, आणि त्याच्या बापाला त्यातच भूषण. आपलं घर समजत होतो ग मी त्या घराला. नाही, माझच चुकलं. आता यांना दाखवतो जावई काय चीज असते ती. अशा मुसक्या आवडतो ना यांच्या. चारू, प्रॉपर्टी तूही तुझा हिस्सा मागायचा. मी हो, वाटण्या करून राहिले ना ते. लिगली तू पण त्या घराची वारसदार आहे. आपणही आपला हिस्सा मागायचा. बघू काय करतात ते. मुन्या, पूर्वा, आता तुम्हाला डिस्टर्ब नाही करत हा? या. ही आता आपली रूम. म्हणजे आधी माझी होती, मी सोनी. आता हरीश काकांची. आता आपली म्हणजे ही सोनीची कॉट, ही माझी कॉट. आपण रूम लावून घेऊया का? हा हा, लावून घेऊया. लावून घेऊया आपण. लावून घेऊया. लावायला काय? तू टेबल सरकू. आधी टेबल सरकू, मग बघू काय. हा.
झालं सगळं. एक गोष्ट राहिली. काय? एक महत्वाची गोष्ट राहिली. काय? तुमच्यासाठी आहे. काय? टेबल. आजपासून तो टेबल तुमचा. तुम्ही त्यावर पीएचडीचा अभ्यास करायचा. थँक्यू. नाही म्हणजे घरात एवढं काय काय होऊ राहिलं पण तुम्ही माझ्या पीएचडीला नाही विसरलात. कसं विसरणार आहे? जे काय झालं ते पीएचडी म्हणून. भावड्या, सॉरी. सॉरी कशाला? पीसच ठेवू राहिलो होतो सोने. सॉरी. म्हणून तुला सोने 1000 वेळा मी सांगितलं होतं की आत यायच्या आधी. हो आज समजलं मला तू दार नॉक करायला का सांगायचं ते. पण सॉरी. वहिनी, तुझ्यासाठी. अहो घे ना प्लीज, घे ना आणि उघड आत्ता. आत्ता? हो आत्ता प्लीज, आत्ता लगेच. प्लीज प्लीज प्लीज. कसं आहे? खूप छान आहे. आता तुमच्या दोघांची रूम आहे नाही तर या रूम मध्ये तुमच्या दोघांचा फोटो नको का सोबत म्हणून. भावडे तू लय खडूस आहे हा. काऊन? गपचूप लग्न केलं आणि मला कळून पण नाही दिलं. मी किती ठरवलं होतं तुझ्या लग्नात काय काय करायचं ते. मला नाचायचं होतं, मला वरातीत पण नाचायचं होतं, मला हातावर मेहंदी काढायची होती, मला सेल्फी घ्यायचे होते, फॅमिली फोटो काढायचा होता, नवीन ड्रेस पण घालायचा होता, तो पैठणी शाल घेतला होता तो पण नेसायचा होता. आणि पण तुझ्यामुळं काहीच करता नाही आलं. हो ना. जाऊ दे, आता पुढच्या वेळेस मी परत लग्न करेल ना तेव्हा कर सगळे. हो चालेल. भावडे गप ना रे, लय खडूस आहे तू. मला तुझ्या लग्नात कलवरी म्हणून मिरवता पण नाही आलं. बरं बाई, सॉरी. पण बाकी मी खुश आहे. काऊन? भावड्या, अनुष्का ही खूप चांगली मुलगी आहे पण तुझ्यासाठी पूर्वा वहिनीच बेस्ट आहे. मी तुमच्या दोघांना आज एक प्रॉमिस करते. तुमच्या सोबत घरातले कुणी राहू नाही तर नाही राहू, मी नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे. कुठं पळू राहिला तुम्ही? कालपासून उत्तर द्यावं लागू नये म्हणून लयच पळू राहिलाय तुम्ही. मी कुठे पडून राहिलो? इथंच आहे मी. तुम्ही इथंच आहे हो, पण जे पळून गेलेत ना त्यांच्या बाजूनं लयच तोंड चाललं होतं तुमचं काल. मग चुकीचं काय बोलून राहिलो मी? ते खरं आहे ते बोललो. तुम्हाला कळतंय का? अहो तुम्हाला घरात काडीची इज्जत नाहीये आणि हे दिवे लावून ठेवले तुम्ही.
निकमांच्या बाजूनं आपल्याच घरच्यांशी भांडू राहिला होता काल तुम्ही. निकमांनी केलेला अपमान विसरलात का हो तुम्ही? हो काय काय बोलले होते आपल्याला. माझी पूस काढली होती हो त्यांनी. तो निकमाचा पोरगा आपलं घर बरबाद करून राहिलाय, तुम्ही त्याचीच बाजू घेताय. कळत कसं नाहीये तुम्हाला? ते सगळं ठीक आहे, पण परागरावाबद्दल काही बोलू नको तू. त्या पोरानं काय गुळ लावलाय ना काय माहिती, त्याचीच बाजू घेऊन राहिला ते. तुला कसं सांगू, अगं, परागराव त्यांच्या घरच्याच्या अगोदर आपल्या घरच्याचा विचार करतील. आता ते पुष्पीचं प्रकरण बघ. पुष्पीच्या प्रकरणामध्ये परागरावने समजून सांगितलं म्हणून पुष्पीचा संसार वाचला, नाही तर डिवोर्स झाला असता तिचा. खोटं वाटतंय तुला? पुष्पीला फोन करा आणि विचार. एवढंच नाही छाया, अगं हे बघ, ते आपल्या दोन्ही घरचे जे दुश्मनी खेळायचे ना, तर निकमाचे आपल्या विरुद्ध काय काय कटकारस्थानं करतात ना, तर सगळ्या बातम्या परागराव इथं येऊन द्यायची. ते लाईट बिलचं प्रकरण, ते संकट, ते कोणामुळे टळलं? परागरावामुळं. आणि तू म्हणते की त्यांची बाजू घ्यायची नाही, असं कसं ग? काळाच्या वेळी निकमाने केलेला अपमान मी विसरलो नाही ग, पण तोच काढा नंतर परागरावाने आणून दिला हे विसरलो नाही. म्हणजे हे बघ, आपला अपमान झाला म्हणून आपल्या घरचे सगळे दुश्मनी काढण्यात पुढे होते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला समजून कुणी घेतलं? परागरावाने. कारण त्यांनाच माहित होतं की आपल्याला खरा त्रास कशाचा होतो. म्हणजे हे बघ, आपल्याला खरा त्रास कशाचा झाला? अपमानाचा का काढा कधीच मिळणार नाही याचा? काढा. हा, तोच काढा परागरावाने आणून दिला. काढा आणून देणारा माझा दुसरा कोणी मित्र नव्हता, परागरावच होते. मग आपल्या घरच्यासाठी एवढं करणाऱ्या माणसाच्या प्रेमात पप्पी पडणार नाही असं कसं होईल बरं? आणि मी यांची बाजू घेणार नाही असं होईल का? मला या आधी का नाही सांगितलं? मला पप्पीशी आणि परागरावांशी आत्ताच बोलायचंय. तुम्ही फोन लावा. तू बोलते त्यांना? हो, तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन लावा. काय झालं? काय काम होतं का? अभ्यास करू राहिले का तुम्ही? हा. काय नाही, करा अभ्यास करा. एक फोन होता, नंतर बोला. लक्ष्मी काकाचा आहे. द्या. अहो तुम्ही अभ्यास करा. नाही. अहो ते महत्वाचा आहे, अभ्यास करा. फोन. अहो अभ्यास करा ना तुम्ही. हॅलो, बोल लक्ष्मी काका. हॅलो लक्ष्मी काका, ऐकू नाही येऊ राहिलं का तुला? हॅलो. हा, हॅलो. तू कशी आहे? मी मस्त मजेत. तू कसा आहे रे? आणि आप्पा कसे आहेत? आपण चांगलीच केली. नाही रे, ते सगळं आवरत असतील, सकाळी उठून वेळेत सगळं करत असतील, पण मनात खूप खचलेत ते. नाराज आहेत अजून, माहिती मला. अगं म्हणजे तसं काय नाही, चांगले आहेत ते. म्हणजे पण अजून ते कसं परागरावानं ते ओळखत नाहीत ना. म्हणजे एकदा ते त्यांना कळलं ना सगळं की मग पटेल आणि मग बोलतील ते हळूहळू. हा, दादा आणि कसे आहेत रे? आई कशी आहे? दादा छान आहे ना, छान आहे. ए छाया काकू कशी आहे?